एका घरात सासवाने सून होती आणि दोघीसनी बी काय सवय होती, चुरून खायची सवय होती. काय आता डेंबड्या लय दिवसातलं गावला त्यामुळे पण काय झालं माहिती काय, एका घरात सासवाने सून होती, दोघीसनी बी कसं सवय होती, चुरून खायची सवय. सुनाला मी एकदा सासूबाई काय म्हणते सुनाला, राधा धुणे घे आणि धुण्याची पाटी घे आणि धुणं धुयाला जा. एवढ्यात राधा काय करते, सासू काय करते, राधा धुणं धुयाला जाते धुण्याची पाटी घेऊन जाते. एवढ्यात सासूबाई काय करते, सासूबाई काय करते माहिती काय, कपाटातला शेवाळ्याचा डबा काढते, शेवाळ्याचा डबा काढते आणि मुठभर शेवाळ्या घेते, कढई घालते, त्यात काय तूप घालत्या, साखर घालत्या, गरगरीत शिजवत्या, गरगरीत शिजवत्या आणि खायला कुठं जात्या माहिती काय, गाईच्या गोट्यात पैस जात्या. तेवढ्यात राधा धुणं धुवून येते, आईला सासूबाई कुठं कामची दिसणं झाल्या. म्हणून काय झालं माहिती काय, राधाबाई काय करते, आता सासू घरात नाही, आपण बी चोरून खाऊया, चोरून खाऊया. म्हणून बाजारात काय करते माहिती काय, दिवाळीचे दिवस झालेले असतंय, कपाटात सगळं लाडवाचं डबं काढते, काळ्याचं लाडू, बेसनचं लाडू, घराचं लाडू, सगळं लाडू गोळा करते, सगळं ताटात ठेवत्या आणि तिला चुलीवर काय दिसते, दुधाचं बघण्यावर मात्र भाकरी सारखी शेळायला दिसते. हा, भाकरी सारखी सहित पेल्यात ओढून घेते, त्या जरा साखर टाकत्या, खडबाड करत आणि चमच्यान ढवळत कुठं जाते, ही बी गाईच्या गोट्यात, ही बी गाईच्या गोट्यात. तेवढ्यात सासूबाई म्हणत्या, राधा इकडे कुठं काय, इकडे कुठं काय, राधा काय म्हणते माहिती काय, अहो सासूबाई तुम्ही कोरड्या शेवाळ्या खायला लागलाय, तुम्हाला दूध घेऊन आलोय, तुमच्यासाठी दूध घेऊन आलोय. हा, या आताची सुना. म्हणून काय म्हणते माहिती काय, राधा आणि या गोडीला
आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला पुरया जिल्ह्यात हरोली गावाला तालासुराची गवळण शाहीर नवनाथ करण्याला नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला दादा तुमचं बघा चाललंय तरी का एक नंबर आचारी कारण का प्रत्येक दिंडीला आम्ही बघतोय खीर खाल्ली की दिंडीत नाव निघते कुठला आचार्य ते खीर केलं आचार्य म्हणून म्हणून काय म्हणलंय पिंटू दादा तुमचं बघा